श्री स्वामी समर्थ. तर मी आहे दिव्या. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर त्याच्या निमित्त आम्ही चाललो आहे खंडाळा येथे. आमच्या इथं श्रीरामपूरमध्ये जे राहतात त्यांना माहिती असेल खंडाळा पावन गणपती. तर आम्ही तिथे चाललो आहे. तर चला जाऊयात. संकष्टी चतुर्थीच्या पवित्र निमित्ताने आम्ही पावन गणपती खंडाळा येथे जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मंदिरातील शांत वातावरण, सुंदर दर्शन आणि हा आमचा छोटासा प्रवास तुमच्यासोबत शेअर करीत आहे. पावन गणपती हे विघ्नहर्ताचे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. तर आम्ही निघालो होतो. तर हे वातावरण असं होतं. श्रीरामपूरमध्ये 2 दिवस झालं नुसतं पावसाचं वातावरण आहे. थोडा थोडा पाऊस येतो की लगेच उघडून जातं. थोडा थोडा पाऊस येतो, रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे. हे मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. किती सुंदर हे नारळाची झाडं एका लाईनीत आहेत. हे नारळाची झाडे पाहिली की कोकणात गेल्यासारखेच फील होतं. हे मंदिराचा परिसर आहे. इथे नारळ फुलं व दुर्वा हे घेऊन विकायला बसतात. शेतकरी देखील बसतात. तो सर्व शेतकऱ्यांचाच एरिया आहे. पेढ्याचं दुकान वगैरे सर्व काही असतं. अंगारकीला येथे मोठी जत्रा भरल्यासारखी इतकी गर्दी असते. मंदिरात फक्त 2 मिनिटाचं दर्शन भेटतं अंगारकी दिवशी. पण आज छान असं दर्शन भेटलं. मंदिरामध्ये बसायला देखील म्हणजे भेटलं व तिथं प्रसाद वाटत होते. प्रसाद घेतला व मनस्वीला खिचडी खूप आवडते. तिने खिचडी तिथेच खाऊन घेतली. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर, विहीर देखील आहे तिथे, पण ती पूर्णपणे पॅक बंद आहे. रिस्की नाही आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. लहान मुलं देखील असतात ना तिथं. पूर्ण पॅक बंद केलेली आहे ती विहीर. त्या विहिरीमध्ये कासव आहे असं म्हणतात, पण कासव काय आणखीन दिसलेलं नाही. मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या संकष्टीला अंगारकीला रक्तदान करतात. तिथे आहोत. दर्शन वगैरे छान झालेले आहे. तर आता सर्वात आधी खिचडी बनवायला घेते. खिचडी बनवून घेतली व सोबतीला बटाटा देखील बनवलं. नुसती खिचडी खावीशी वाटत नाही, त्याच्यामुळे सोबतीला बटाटा बनवलं. देवाला नैवेद्य दाखवून घेतला व त्यांनाही फराळाचं ताट वाढून दिलं. त्यांनी फराळ करून घेतलं. सोबतीला मी पण फराळ करून घेतलं. खिचडी नुसती म्हणजे खावाशी वाटत नाही, दह्यासोबत खाल्ली. फराळ झाल्यानंतर 2 ते 4 जरा आरामाचा टाईम आहे, आराम करून घेतला. इकडे दिवसाआड पाणी येतं, त्याच्यामुळं पाण्याचे खूप हाल आहेत. भांडे वगैरे सगळं तसेच घासायचे राहिलेले होते पाणी नसल्यामुळे. शुक्रवार बाजाराचा देखील वार होता. 4-5 वाजता मस्त चहा करून प्यायले. खीर बनवायची होती उपवास सोडण्यासाठी, त्याच्यामुळे दूध तापवत ठेवलेलं होतं. बाजार वगैरे निवडून घेतला. आत्ता सर्व स्वयंपाक झाला. आता मी सांगते मी काय बनवलं आहे जेवायला, दाखवते मी तुम्हाला. व संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी मटकीची भाजी, चपाती, भात व खीर बनवलेली होती. अशा प्रकारे माझा छोटासा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.